चिघळलेला आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी महत्त्वाची मागणी होती। या ठिकाणी काही जटापटी तर आपण पाहतो, पोलीस देखील जखमी झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आपण बघू शकतो या ठिकाणी आंदोलन जे आहे ते पेटलेलं आहे। प्रशिक्षणार्थी आहे ते मुख्यमंत्री कार्य योजनेअंतर्गत यांना जे ते प्रशिक्षण देण्यात आलेलं होतं। आपण बघू शकतो आंदोलन आता सध्या पेटलेलं आहे। त्या ठिकाणी राज्याच्या कानाकोपऱ्यामधनं जे आहे ते संपूर्ण मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेत काम केलेले, प्रशिक्षण घेतलेले तरुण या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण बघू शकतो या ठिकाणी मोठा पोलिसांचा बंदोबस्त आहे। घोषणाबाजी जी आहे ते केली जात आहेत। 11 महिने जे आहे ते प्रशिक्षण संपूर्ण या तरुणांना आणि तरुणींना दिलेलं होतं, परंतु 11 महिन्यानंतरही जे आहे ते रोजगार मिळाला नाही असा आरोप जो आहे तो केला जात। आपण बघू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस आता तैनात झालेले आहेत। पोलीस आणि प्रशिक्षणार्थीमध्ये जे आहे ते झटापट या ठिकाणी झालेले। कुठं आले तुम्ही? किती दिवसापासून? आम्ही अमरावती जिल्ह्यातून आलेलो, 6 दिवसापासून आलेलो, उपाशी पोटी आहो, तरी हे सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही आहे। हे यांनी आम्हाला थांबून ठेवलेलं आहे। काय आश्वासन दिलं होतं? काय आश्वासन? 6 दिवस झालेले आहे आम्हाला। आंदोलकांचे जे प्रमुख आहेत त्यांना जे आहे ते ताब्यात घेतलं जात आहे। आपण बघू शकतो पोलीस आणि संपूर्ण प्रशिक्षणार्थी जे आहे ते आमने सामने आलेले आहेत। राज्याच्या कानाकोपऱ्यामधनं संपूर्ण आलेले हे तरुण आहेत। आपण बघू शकतो या ठिकाणी 6 दिवसांपासून जे आहे ते नागपुरामध्ये जे आहे ते मोठं आंदोलन सुरू होतं। बघू शकतो आपण विषयामध्ये अशा पद्धतीनं जे आहे ते एका तरुणाला जे आहे ते बाहेर काढलं जात आहे। भयानक दृश्य आहेत। प्रमुख आंदोलक आहेत त्यांना ताब्यात घेतलं जात आहे। पण ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणार्थी हा मुद्दा लावून बघू शकतो आपण दृश्यांमध्ये अशा पद्धतीनं ताब्यात घेतलं जात झटापट चालू आहे। सौम्य बळाचा वापर जो आहे तो पोलिसांच्या वतीनं या संपूर्ण प्रशिक्षणार्थींवर केला जात आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी दुसरीकडे जर पाहिलं या ठिकाणी देखील आपण बघू शकतो अशा पद्धतीनं महान करून जे आहेत बाहेर काढलं जात आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी प्रमुख आहे त्यांना ताब्यात घेतलं। काय सांगणार? हे सरकार घेण्यात आलंय, बाहेर काढलं जात आहे। ज्यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं त्यांना जे आहे ते या ठिकाणी ताब्यात बघू शकतो आपण अशा पद्धतीनं जे आहे ते तरुणांना जे आहे ते बाहेर काढलं जात आहे। लोटांगण आंदोलन संपूर्ण या ठिकाणी होणार होतं, परंतु बाहेर जाण्याचे ते पोलिसांनी परवानगी नाकारलेली होती। मोठे 11 महिने जे आहे ते प्रशिक्षण या संपूर्ण तरुणांना दिलं होतं। नोकरीचे संपूर्ण स्वप्न होते, परंतु आपण बघू शकतो या ठिकाणी 11 महिने प्रशिक्षण देण्यात आलेलं होतं। बघा हे अशा पद्धतीनं जे आहे ते अशा पद्धतीनं यशवंत स्टेडियमवरनं तरुणांना जे काढलं जातं। आपल्या तरुण मी जालन्यावरून आले, जालन्यावरून अशा पद्धतीनं जे आहे ते आपण बघू शकतो ताब्यात घेतलं जात आहे। इकडे तरुणी आहेत त्यांना या ठिकाणी थांबवण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ज्यांनी स्वप्न पाहिली होती नोकरीची ते हे संपूर्ण तरुण आहेत। आपण बघू शकतो त्यांना अशा पद्धतीने जे आहे ते एका तरुणाला ताब्यात घेतलं जात आहे। पोलीस बळाचा जो आहे तो वापर करून या ठिकाणाहून घेतलं जात आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न आपण करूया। आंदोलक आहे आपल्यासोबत काही पहिल्या दिवसापासून जे आहे ते चॉकलेट आंदोलन असेल त्यानंतर ठिय्या आंदोलन संपूर्ण या ठिकाणी करण्यात आलेलं होतं। त्यांच्याशी आपण काय सांगणार ताई? कुठून आला तुम्ही? दुरून आलो सर, आम्हाला काही नाही काय, किती दुरून आलो आम्ही, 8 दिवस झाले इथं येऊन राहिलो। आमचा आवाज दाबला, काय मागणी आहे? आमचा आवाज दाबला। आमच्या लहान लेकरं सर घरी विरोधात बोललं की लगेच पकडून येतो, म्हणजे हा कोणतं नाही आम्ही बोलायचं नाही का काही कोणासोबत? आता सांगता नाही लागला पाहिजे, आमचा रोजगाराचा प्रश्न आहे। रोज आम्हाला सांगत आहे आज या उद्या निर्णय लावतो, उद्या निर्णय
शकतो या ठिकाणी अशा पद्धतीनं जे आहे ते संपूर्ण मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्य योजनेअंतर्गत असलेले संपूर्ण विद्यार्थी आहे ज्यांना 11 महिना जे आहे ते प्रशिक्षण यांना देण्यात आलेलं होतं, परंतु कुठलीच सरकारकडनं ठोस भूमिका घेतली गेली नाही असा आरोप संपूर्ण यांचा आहे. आणखी आपल्यासोबत काही प्रशिक्षक आहेत. महिला कुठं आल्या ताई तुम्ही? मौदा तालुक्यामधून आलेलो आहोत आम्ही. 6 महिने 5 महिने झाले आम्हाला आमचं पेमेंट नाही मिळालं. आमचा हक्क द्या, हक्क. आम्हाला दुसरं काही नाही पाहिजे. काय काय चर्चा झाली? कोणी बोलायला काय तोडगा